भारत माता की। हॅलो हॅलो या ठिकाणी पहिला सामना असणार आहे अधिका स्पोर्ट्स वर्सेस किरण स्पोर्ट्स चिपळूण. इतर दोन संघांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी मैदानाच्या बाहेर थांबायचं आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती असणार आहे की त्यांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. या ठिकाणी आमच्या वाडीचे गावकर सुधाकरजी कोळी यांना विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी मैदानामध्ये टॉससाठी यायचंय. त्याचप्रमाणे चंद्रकांतजी कोलवे यांना देखील विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी मैदानामध्ये. हॅलो या ठिकाणी निखिल सारंग आपण या ठिकाणी टॉस हरला आहेत तर आपली काय रणनीती असणार आहे या ठिकाणी. डिसिजन काय असेल त्याच्यावर पाहूया. अधिका स्पोर्ट्स संघाने या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलं आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे. काय टार्गेट सेट करायचा आपला प्रयत्न असेल. जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे धन्यवाद. यस
या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील मी विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. अन्सारभाई मुल्ला, एक विनंती आहे तुम्हाला देखील या ठिकाणी आपण व्यासपीठावर यायचंय. धन्यवाद. हॅलो, पंचाने लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आजच्या नजरेची सुरुवात आणि टॉसचा बॉस ठरलाय तो अधिविकास स्पोर्ट्स संघ. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ते घेतलाय. धावाचा यशस्वी पाठलाग करण्याचा इरादा या संघाचा इथे असेल, परंतु सुरुवातीपासून आक्रमण केलं जाईल का हे इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण किरण स्पोर्ट्स संघ ही तेवढा ताकदवान आहे. कारण निखिल सारंग सारखा अष्टपैलू खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळेल. पूर्ण टीम ऑलराऊंडर अशा खेळाडूंनी भरलेली पाहायला मिळते. परंतु नाव कमवण्यासाठी मैदानावरती उतरल्यानंतरचा तो दिवस असतो तो खूप महत्वाचा असतो. त्यामुळे या दोन्ही संघांमधील रत्नागिरी जिल्हा ज्यांनी अक्षरशः गाजवलाय असे खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये या क्रीडांगणावरती कशा पद्धतीने खेळतात, कशा पद्धतीने भेटतात, कशा पद्धतीने लढतात हे तेवढंच महत्वाचं इथे ठरेल. एका बाजूला हरेश चाळकेला इथे आपण पाहणार आहोत. सेन्सिबल क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कूल माइंडेड, अतिशय शांतपणे खेळ करण्यात ओळखला जाणारा खेळाडू. आणि त्याच्या समोर असेल तो निखिल सारंग. या दोघांमध्ये एक चांगलं द्वंद्व इथे पाहायला मिळेल. एका बाजूला हरेश तर दुसऱ्या बाजूला निखिल. बॅकहँड डिलिव्हरी आणि उलटा पुलट्या गोलंदाजी करण्यात ओळखले जाणारे सर्व दोन्ही गोलंदाज आणि ऑलराऊंडर खेळाडू आहेत. त्यामुळे एक लढत मात्र इथे लाजवाब पाहायला मिळणार आहे. क्रिकेट रसिकांचं पुरेपूर मनोरंजन होणारी अशी ही स्पर्धा मित्रांनो श्री महालक्ष्मी क्रिकेट क्लब उंबरवाडी आयोजित कोथवडी उंबरवाडी प्रीमियर लीग फॉर्मॅट आहे. त्यामुळे प्रत्येक सामना, प्रत्येक बॉल खूप महत्वाचा, प्रत्येक रन खूप महत्वाची. कारण एका बॉल मध्ये ही स्पर्धेतील संघ इन आणि आउट होऊ शकतो. त्यामुळे शेवटचा बॉल जोपर्यंत मैदानात पडत नाही तोपर्यंत कोणता संघ व्हॅलिड आहे, कोणता संघ इनव्हॅलिड आहे किंवा कोणता संघ इथे शेवटला एंटर होईल हे आपल्याला शेवटच्या बॉलवरतीच आपल्याला कळत असतं. आणि म्हणून लीग फॉर्मॅट प्रत्येक ठिकाणी आपण आता सध्या वारंवार वापरला जातोय. IPL ने केलेली सुरुवात आणि त्यानंतर अंडरम क्रिकेट मध्येही आपल्याला त्याच फॉर्मॅटचा वापर इथे केला गेलेला पहा. हे आहेत राजापूर बाजारपेठेतील ठाकूर बेकर्स. आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच वर्षी म्हणजेच 1947 साली या बेकरीची स्थापना झाली. मात्र यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय. निखिलच्या जोडीला असेल एक्स्ट्रा प्लेअर येऊ द्या. किरण स्पोर्ट्स एक्स्ट्रा प्लेअर येऊ द्या. स्ट्रायकिंग एंडला निखिल सुरुवातीपासूनच आक्रमण करण्याचा इरादा इथे असेल. बॉलिंग मार्गवरती कुणाला इथे आजमावलं जातंय आपण पाहूया. यस, विक्रांत आहे. विक्रांत वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून पहिलं षटक, 5 षटकांचा
सामना इथे आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आणि त्याचबरोबर आणखीन एक रोमर्शकता इथे असणार, कारण गोल्डन ओव्हरचा थरार इथे पाहायला मिळणार आहे. जेवढा धावा कराल त्या डबल होतील. निखिल आक्रमण आणि जबरदस्त टॅप प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 25 रॉड आपल्याला याच्याकडनं पाहायला भेटतील आणि तो सीधा देखील मैदानाच्या आतमध्ये उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. यस, पहिला बॉल मॅच ऑन. राईट आर्म रॉन द विकेट. बॉलिंग मार्क वरती इथे मात्र दाखल झालाय गोलंदाज विक्रांत. स्ट्रायकिंग एंडला देखील पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज. ऑफ साइडच्या एक्साइटेड पहिला परफेक्ट यॉर्क राईट लाईन यॉर्क आहे. बॅटची एज घेतोय. हरेश थोडासा लेझी पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वाईटच्या स्वरूपात मिळेल ती 1 रन. एका धाब्याने संघाचं खातं इथे ऑन. वाईड लाईन यॉर्क फेकला होता, कारण निखिल लेग साइडला मिडल स्टिकला जर बॉल ठेवला तर 25 शॉट खेळण्यात बाहेर आहे आणि त्यामुळे अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करण्याचा इरादा यावेळी विक्रांत. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट फॉर निखिल. राईट हँडेड फलंदाज. यस थोडंसं स्टेपिंग करून खेळण्याचा इरादा होता. बॉटम एज मात्र इथे घेतली गेले. थोडंसं इनसाइड एज पाहायला मिळालं. हरीश एक अगदी बाजूने म्हणजे फर्स्ट स्लिपने चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन. संघाची धावसंख्या 2. पहिलं षटक प्रगती पथावर. विक्रांत ऑन द मार्क. नेक्स्ट बॉल फॉर निखिल. फुल टॉस चेंडू आहे. पुरेपूर फायदा उचलतोय. एक शानदार टॅप शॉट पाहायला मिळालाय. निखिल इथे मात्र शानदार पंच करताना पाहायला मिळतोय. 4 धावा. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. दणदणीत चौकार पाहायला मिळतोय. निखिल मात्र इथे कॉन्फिडन्स मध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल, कारण फुल टॉस चेंडू इथे मिळालाय. अगेन थोडीशी हाईट फुल टॉसला जास्त होती, त्यामुळे निखिल प्रॉपरली मिडल करू शकला नाही. मिस टाइम शॉट सरळ जातोय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल फील्ड केला गेलाय. येतो इथे डल बॉल. धावसंख्या असतील 6 अंकावरती. नो बॉल. इथे ऍडव्हान्टेज मिळाला निखिलला. गती कमी, चौकाराची हमी, 5 धावा. विक्रांतने षटकाची सुरुवात अप्रतिम केली. लाईन लेन फार फेक्ट होती. त्यानंतर मात्र इथे थोडेसे फुल टॉस चेंडू पाहायला मिळाले आणि ज्याप्रमाणे खेळतोय देखील आक्रमण करताना इथे पाहायला मिळतोय. विक्रांत ऑन द मार्क. नेक्स्ट बॉल फॉर निखिल. ओहो यस, सेम शॉट आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी फरार होतोय. 4 धावा निखिलला. निखिल ऑन फायर. लगातार चौकारांची आतिषबाजी करताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल फॉर निखिल. हो यस, शानदार शॉट वन्स अगेन. रिझल्ट सेम. बॉल सीमारेषा पार. शानदार चौकार. पहिलं षटक इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा. महागडं असं षटक इथे पाहायला मिळालं विक्रांत याचं. झालेला एक नो बॉल आणि त्यानंतर वाढलेला आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाने खेळलेले फटके ते पाहायला मिळालेत. एक शानदार सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते ती किरण स्पोर्ट्स संघाकडून. बॉलिंग मार्क मध्ये मनोज. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक. भंडारी चषकामधील एक गुणवंत आणि अतिशय अप्रतिम गोलंदाजी करणारा हा मनोज आहे आणि या दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. वाईड +1. गोल्डन ओव्हर आहे म्हणजेच काय ते इथे 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 2+2 4 धावा हीच गंमत आहे या गोल्डन ओव्हरची. परंतु हाही चेंडू स्क्वेअर आहे. वाईड आहे म्हणजेच काय इथे 1 नाही तर 2 धावा मिळतील, कारण जेवढ्या धावा द्याल ना त्या इथे डबल होणार आहेत. वाईड आर्म डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी इथे म्हणावी. यावी लाईन लेन परफेक्ट होता. डॉट बॉल येतोय आणि अशाच पद्धतीने लाईन लेन ठेवायचे. फलंदाजाची बॅटिंग स्किल ओळखायचं आहे, फुटवर्क पाहायचं आहे आणि त्यानंतर टप्पा आपल्याला मेंटेन करायचा असतो, जो इथे करावा लागणार मनोज याला. मनोज पुढील चेंडू घेऊन. ओ यस, याही वेळी ऑफस्टिकच्या बाहेर आहे बॉल. वाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा इथे मिळतील. महागडं ठरते की काय गोल्डन ओव्हर. गोल्डन ओव्हर मध्ये मात्र फलंदाजाचं स्किल इथे खूप महत्वाचं आहे, कारण त्यालाही माहिती आहे मी जेवढ्या धावा इथे काढेन ना त्या डबल होतील.
नेक्स्ट बॉल मनोज, थोडीशी खराब सुरुवात. हो, याही वेळी वाईड आर्म डिलिव्हरी आहे, बाहेरून बॉल फेकण्याचा प्रयत्न परंतु दिशा भरकटलेली. वन्स अगेन वाईट बॉल, 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. ओ यस, क्लीन बॉल, क्लीन बॉल आहे. बॅकफुट वरती ऑन साइडला खेळायचं, टॅप करायचा विचार होता. यू मिस आय हिट, इथे मिस केला बॉलला. यस्टर मध्ये आदळला बॉल. पहिला धक्का, पहिला हादरा किरण स्पोर्ट्स संघाला. यस, इथे विकेट गेले. गोल्डन ओव्हर मध्ये विकेट जाणं म्हणजे 5 धावा इथे मायनस होणं आणि त्यामुळे मनोजच्या चेहऱ्यावरती निश्चितच इथे थोडंसं हास्य दिसेल. नेक्स्ट बॉल, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 5 शॉट, शानदार प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून, कोशिश शानदार परंतु रिझल्ट 4 रन. 4 धावा. मिड ऑफच्या डोक्यावर खेळला गेलेला फटका परंतु तेवढा चांगला प्रयत्न अक्षय इथे करताना दिसलाय. बॅकहँड डिलिव्हरी आहे, पंच करतो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार. पहिला चेंडू मात्र तो सणसणीतपणे खेळू शकला नाही परंतु दुसऱ्या चेंडूवरती एक धमाका करता दिसतोय. चौकार लगावलाय म्हणजे धावा इथे डबल होतील. एक विकेट जरूर मिळवले, 5 धावा जरूर मायनस झाल्यात परंतु त्या इथे भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. युसुफ, हो यस, बॅकफुट पंच आहे, जबरदस्त पंच आहे, रिझल्ट देणारा पंच आहे. 4 धावा. बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी इथे उतारा दिसते. मनोज नेक्स्ट बॉल घेऊन खूपच मागणं ठरतंय. षटक पुन्हा एकदा टॅप केलाय, सहजरित्या बॉल इथे गॅदर केला जातोय. निर्धाव चेंडू, षटक खूपच महाग ठरलंय का आपण मात्र इथे पाहूया. स्कोर कार्ड वरती बदल आहे आणि स्कोर कार्ड मध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या इथे आपल्याला पाहायला भेटे 48 धावा, 48 रन. 37 धावा इथे खर्च केल्या गेल्यात या गोल्डन ओव्हर मध्ये. महागडं षटक ठरलंय मनोज. निखिल स्ट्रायकिंग एंडला 3 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. बॉलिंग मार्क मध्ये स्वतः हरीश येतोय. जबाबदारी संघाची स्वतःच्या खांद्यावरती घेतले. राईट अँड राऊंड द विकेट बारा करण्यासाठी तो इथे सज्ज होईल. बॅक हँड डिलिव्हरीसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज. यस, फिंगर मॅजिक आहे. बॅकफुट वरती येऊन पंच केलाय. कव्हरच्या डोक्यावरून मनोज आहे, बॉलकडे पाहत राहील. बॉल बाय बाय करेल आणि सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा. सुरुवात केले, स्वागत केलंय. सिंगल आहे, 2 धावा, माफ करा 2 धावा आहेत. Yes. हरीश ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल फॉर निखिल. हो, लेग स्टिकच्या बाहेर आहे. अक्षयने बॉल गॅदर केलाय. नो बॉलचा येतो इशारा. एक सिंगल आणि इथे मेल अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल ती 1 रन. हरीश आणि निखिल यांच्यामध्ये रंगलेला हा सामना. स्ट्रेट खेळ आहे, स्ट्रेट पंच आहे. गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा निखिलला इथे मिळत आहेत. हरीश काही टिप्स देतोय. शॉर्टला एक शॉर्ट कव्हर पॉइंट इथे घेतला गेलाय. थोडस पुढे घेतलं गेतंय. दबाव निर्माण करायचं निखिल वरती परंतु दबाव घेऊन खेळणारा निखिल नाहीये. फ्री माइंडेडली खेळणारा खेळाडू निखिल. मॅन फ्रॉम शांतीनगर नाचणे रत्नागिरीचा खेळाडू. हो, शांती संधी इथे मिळाली. डिलिव्हरी थोडीशी स्लो पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेर होता बॉल. वेट केला आणि त्यानंतर टॅप केलं. गोलंदाजच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर दवडलाय हा बॉल. 4 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 59, एकूण 60 धावा. 3रं षटक प्रगतीपथावरती. राईट अँड राऊंड द विकेट. हरीश हो, यावेळी ऑस्ट्रेलियाच्या खूपच बाहेर राहिलाय बॉल. समांतर हातामध्ये इशारा पंचांचा. अतिरिक्त स्वरूपात मिळालेले 1 रन. यावेळी वेट केलाय. शानदार पंच आहे, लाजवाब हिट आहे.
थोडस स्टेपिंग केलं, शफल झाला, ऑफस्टिकच्या बाहेर आला, नजरेखाली घेतलं बॉलला आणि ते पंच केलं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला दबडलं. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी निखिल ऑन फायर आहे. 64 रन स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करतोय इथे या किरण स्पोर्ट्स संघ. बक्षिसांची लयलूट इथे जरूर होणार आहे. 2 विकेट जरी ते काढल्या गेली, 1 जरी विकेट काढली गेली तर ललित लाडकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. परंतु निखिल ड्राईव्ह करतोय. आणखी एक शानदार शॉट पाहायला मिळतोय. बीड ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर दोघांनाही चिरतोय, भेटतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आणि याबी मात्र लेग स्टिकच्या बाहेर राहिला बॉल. येतो इथे वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे मिळाली. धावसंख्या 70 रन. ओहो, दबाव आहे हरेश वरती. भरकटलेली दिशा संघाची करते की काय दुर्दशा. ललित ही थोडासा नाराज झालाय आणि हाही चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. सेम रिझल्ट. पंचांना मात्र इथे कवायत करावी लागते. 1 सेकंड वाईट बॉल, 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात. हो, यावी ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलाय. पंच करायचा होता, बॅट बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक समाप्त झाला. 30 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 72 रन, लॉस ऑफ 1 विकेट. रॅपिड डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न. स्वैर मारा, लेग स्टिकच्या बाहेर बॉल. व्हाईट बॉलने षटकाला सुरुवात करतोय. यावेळी पंच करले परफेक्टली मिडल आणि परफेक्टली टाइम करू शकला नाही फलंदाज. जफर, लेग स्टिकच्या बाहेर बॉल. व्हाईट बॉल, 1 रन एक्स्ट्रा. अक्षय, बॅकफुट पंच आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू इथे मात्र सीमारेषेच्या बाहेर जाऊन विसावा घेतोय. 4 धावा इथे मिळतात ते जफरला. दिशा खराब दिशा. संघाची करणार दुर्दशा. त्यामुळे दिशा, डिरेक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर क्रिकेट. ओहो, यावेळी शानदार पंच मिड ऑनच्या डोक्यावरून. कॅमेरामॅनला जाऊन द्या इथे मात्र सलामी देतोय हा बॉल. 4 धावा. धावा संख्या 83, लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस इन 3rd ओव्हर, 4th ओव्हर, 4थं षटक. आणि त्यानंतर आणखी एक जफरच्या बॅट मधून धमाका. बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी या मैदानावरती करताना जफर आहे. स्कोर कार्ड वरती धावा 88 रन, 88 धावा, 87 धावा. आणि त्यानंतर बॅकफुट पंच. जफर ऑन फायर आहे. बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी करतोय. गुलाबी थंडी बाहेर आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये मात्र गरमागरम वातावरण आहे. यावेळी आणखी एक लाजवाब परफेक्ट मिडल पंच शॉट इथे पाहायला मिळालाय. षटक क्रमांक समाप्त होत आहे 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना किरण स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 95 रन, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा मनोजवरती विश्वास दाखवला गेलाय. गोल्डन ओव्हरचं षटक महागडं ठरलं होतं. 37 धावा त्याने खर्च केल्या होत्या. हॅलो ही शुभेच्छेसाठी संगमाला किरण चाळके यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. 5 चौकार खेचल्यामुळे. कंटिन्यू. स्वागत केलंय मनोजचंही स्वागत केलंय. इरादा स्पष्ट आहे निखिलचा. निखिल म्हणतोय मी थांबणार नाहीये, करतोय वार. गोलंदाज झालाय बेजार. बॉल जातोय सीमारेषा पार. खणखणी चौकार.
यावेळी अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला शॉट मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. निखिलने बॉल विक्रांतने बॉल इथे फील्ड केलाय. धावसंख्या 99 रन 99. हो मॅचेस बॉक्स आउट. निखिल डकआउटच्या दिशेने दुसरा धक्का किरण स्पोर्ट्स संघाला. यस न्यू बॅटर सार्थक लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. मनोजला इथे विचार करावा लागेल कारण लाईन आणि लेफ्ट ज्यावेळी राईट हँडला असतोय त्यावेळी परफेक्टली आपण सेट केलेले असते, परंतु अचानक जेव्हा एखादा लेफ्ट हँडेड फलंदाज येतो त्यावेळी मात्र गोलंदाजाला आपली दिशा बदलावी लागते. लाईन लेन थोडीशी चेंज करावी लागते आणि तेच करण्याचा प्रयत्न इथे मनोज कशा पद्धतीने करतो कारण अक्षय सारखा एक मातब्बर खेळाडू बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर गेलेला पाहायला मिळालाय. मनोज ऑन दी मार्क यशस्वी. दोन्ही विकेट मनोजच्या नावावरती आहेत. यावी बॅक हँड डिलिव्हरी यावी गती चांगली होती परंतु दिशा थोडीशी खराब म्हणावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर आलाय बॉल. पंचदंडित करतायत. व्हाईट बॉल 1 रन इथे मिळाले. हो खोदून काढलाय आणि त्याला आउट होईल परंतु रणनीती क्लिअर होती. जफरला स्ट्राईकला आणायचं होतं आणि त्यासाठी इकडे मात्र सॅक्रिफाईस केली गेलेली विकेट. यस थँक्यू. यावेळी फटका थोडासा खराब मिस टाइम होता परंतु इरादा स्पष्ट होता कारण स्ट्राईकला जफरला आणायचं आहे. शानदार फटका. प्रथमेश सोनार आहे तिथे. शुभम सोनारे बॉल फील्ड केले त्यामुळे येतो इथे डॉट बॉल. बस्ती गावाला बिलॉंग करणारा एक अष्टपैलू खेळाडू. अंडरआर्म क्रिकेट आणि अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका. ग्राउंडला गुदगुल्या करत मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 5 षटकांचा काही ते समाप्त आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनवल्या गेल्यात 104. विजयासाठी 105 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय अधिविकास स्पोर्ट्स संघासमोर. टॉस जिंकला गेला तो अधिविकास स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किरण स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला. 5 षटकांच्या या खेळामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना किरण स्पोर्ट्स संघाने धावा बनवल्या इथे 104. 105 धावांचा डोंगर इथे ठेवलाय अधिविकास स्पोर्ट्स संघासमोर. काय घडणार काय बिघडणार कोण जिंकणार कोण विजयी सलामी देणार दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला मिळणार. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा श्री महालक्ष्मी क्रिकेट क्लब उंबरवाडी आयोजित कोथवडे प्रीमियर लीग 2025. यानंतर होणारा सामना जयभैरी मुरुगवाडा विरुद्ध केबी स्पोर्ट्स. दोन्ही संघांचे संघमालक आपला संघ खेळण्याच्या दृष्टीने सज्ज ठेवायचा आहे. जयभैरी मुरुगवाडा विरुद्ध केबी स्पोर्ट्स. संघमालक संघनायक आपल्याला विनंती राहील आपला संघ खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचे. आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत येऊ द्या. जयभैरी मुरुगवाडा केबी स्पोर्ट्स दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती राहते आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत येऊ द्या. एकशे 5 धावांचं लक्ष. स्ट्रायकिंग गेटला प्रथमेश नाही शुभम सोनार आहे. मॅन फ्रॉम बसनी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. नॉन स्ट्रायकिंगला अक्षय चाळके कासारविरी गावचा हा हिरा आहे. अक्षय चाळके आयकॉन म्हणून या संघासोबत जोडला गेला अधिविकास स्पोर्ट आणि परंतु बॉलिंग मार्क वरती येतोय. बॅक हँड डिलिव्हरी रॅपिड शांतीनगरची स्पीड गन. निखिल सारंग ऑन द मार्क राईट अराउंड द विकेट. पहिला बॉल भन्नाट वेग आहे. पंच केलाय. मिड विकेटला चेंडू फील्ड केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिळत नाहीये संधी. डॉट बॉल ने करतोय षटकाला सुरुवात. निखिल सारंगची खासियत आहे फुटमार्कचा ऍडव्हान्टेज घेणं. यस परफेक्ट आहे परंतु त्याही पेक्षा सरस आहे तो फटका. काय सजवलाय हा फटका. ब्लॉक होलला टार्गेट करणारी डिलिव्हरी वेट केलं आणि त्यानंतर पंच केला. बॉलला दबलं सीमारेषेच्या पलीकडे आणि स्वागत केलंय. इरादा स्पष्ट केलाय शुभम सोनार याने. जबरदस्त कमबॅक.
बॅक हँड डिलिव्हरी फसवलं, यावी मिस टाइम केलं ते यावी शुभमने मात्र बॉल मिस केला, बॉल मात्र चुकला नाही, यष्टांवरती आढळला. पहिला धक्का, पहिला हादरा, मोठा धक्का इथे बसतोय अद्विका स्पोर्ट्स संघाला. शुभम सोना डगआउटच्या दिशेने. खेळाडू एक टॅप मास्टर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातो. निवंडी गावाला बिलॉंग करणारा, जीपीएल मध्ये धमाका केला या खेळाडूने आणि तोच यावेळी स्ट्रायकिंग एंडला असताना निखिल सारंगचा पुढचा चेंडू आहे. यस, रॅपिड इनसाइड बॅटची एज घेतली आणि बॉल फील्ड केला गेलाय. डॉट बॉल येतोय. निखिल सारंग एकाच ऍक्शन मध्ये 2 टर्न करताना लेग ब्रेक ऑफ ब्रेक ही याची खासियत राहिली आहे, त्यामुळे वारंवार चकता इथे दिसेल फलंदाज. यस, याही वेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न होता जरूर. इनसाइड एज घेतली, बॉल फील्ड केला गेलाय आणि हाई चेंडू इथे निर्धाव येतोय. अतिशय अप्रतिम सुरुवात निखिल सारंगच्या माध्यमातून. आयकॉन म्हणून भूमिका बजावत असताना यावी शानदार पंच सफल आहे. निखिलने जम्प केलं होतं परंतु बॉल मात्र थांबला नाही. तो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा, षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 8 धावा. मॅट फ्रॉम पडवे गुहागर मागजणकर, पडवे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आणि यावी डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा इथे मिळतील म्हणजे त्या डबल होतील, कारण इथे डबल ब्लास्ट असणार आहे. गोल्डन ओव्हर मध्ये जेवढ्या धावा बनवायला त्या डबल होतील. एक चांगली सुरुवात. पुढचा चेंडू यावी बॅकफूट वरती येऊन पंच केलाय. रिझल्ट सेम आहे. याही वेळ मिळतात त्या 2 धावा म्हणजेच 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 2 चेंडू मध्ये 8 धावा तर इथे आल्या आहेत परंतु अजूनही 4 चेंडू आहेत आणि या 4 चेंडू मध्ये किती धमाका धावा जोडल्या जातील, जमवल्या जातील. आणि यावी वाईट बॉल 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. गोल्डन ओव्हरची ही सर कमाल आहे, मॅच मध्ये धमाल आहे, परंतु गोलंदाज आणि फलंदाज यांची मात्र कमाल पाहण्यासाठी आम्ही इथे उत्सुक आहोत. वाईट +1 म्हणजेच काय तर 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील, कारण जेवढ्या धावा दिल्या जातील ना त्या इथे डबल होणार आहेत. धावा संख्या 22. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत ते जफर मागजणकर गुहागरला बिलॉंग करणारा खेळाडू. बॅकफूट पंच. ज्यावेळी तुम्ही असा स्वेर डिलिव्हरी कराल त्यावेळी तुम्हाला अक्षय सारखे बॅकफूट वरती येऊन पंच करताना दिसेल. धावा होतील इथे डबल. 8 धावा संघाच्या खात्यामध्ये. नेक्स्ट बॉल जफर फ्रॉम गुहागर आणि त्यानंतर अक्षय यावी आक्रमण करताना पाहायला मिळालाय. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार ते ठोकलेत आणि याही चेंडूवरती चौकार ठोकलाय. 8 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावा संख्या 38 रन. 30 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. जफर. नेक्स्ट बॉल फॉर अक्षय. हो, फिल्डिंग मात्र इथे थोडीशी खराब म्हणावी लागेल यष्टीरक्षकाची. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय बॉल, त्यामुळे 2 धावा इथे मिळत आहेत. धावा संख्या 40 रन, 40 धावा. अजूनही 65 धावांची आवश्यकता. जफर पुढील चेंडू घेऊन अक्षयसाठी. अक्षय तयार. फील्ड मध्ये कोणताही बदल इथे पाहायला मिळत नाही. ऑफसाइड 4, लेग साइड 3. यावेळी बॅकफूट वरती येऊन पंच करायचा होता. असफल ठरतोय तो अक्षय आणि इथे येतोय तो डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त होते. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 40 धावा. अठरा चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता. 18 चेंडू मध्ये 65 धावांची आवश्यकता आहे. अजूनही चान्सेस आहेत.
अधिविकास स्पोर्ट्स संघालाही, परंतु तेवढाच मातब्बर संघ आहे तो किरण स्पोर्ट्स. सहजासहजी हा सामना तुम्हाला इथे मात्र दिला जाणार नाही, यात मात्र कोणती शंका नाहीये. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज सुचित इथे दाखल होतोय. सुजित पावसकर चांभारी गावाला बिग राऊंड करणारा खेळाडू. एक चांगली सुरुवात आपल्या षटकाला करून देत असताना हो या मिस टाइम शॉट आहे अलॉंग द कार्पेट. फॉलो थ्रो मध्ये बॉल फील्ड करताना सुचितने सूचित मात्र इथे केलंय, मी इथे जिंकण्यासाठी आलोय, माझ्या संघाला इथे जिंकवायचं आहे आणि त्यासाठी मला चांगली सुरुवात करून द्यायची. ती सुरुवात इथे मात्र त्याने करून दिली. यावेळी खराब शॉट सिलेक्शन होतं, पण तो डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला हा बॉल. 2 धाबा इथे मिळत आहेत. डिक्लेअर झोन आहे तिथे. धाबा संख्या 46 रन आणि त्यानंतर हा खेळला गेलेला फटका मिड ऑनच्या दिशेने. प्रयत्न पुरेपूर केले गेले, चंप मात्र कमी पडली, परंतु चौकाराची हमी मात्र इथे मिळाली आणि मिळालेल्या 4 धाबा. याही वेळी ताकदवान खेळला गेलेला फटका. निखिल सारंग आहे, चांगली उंची लाभलेला खेळाडू, परंतु अलॉंग द कार्पेट आहे तेवढाच जलद गतीने बॉलवरती येतोय, बॉल फील्ड करतोय आणि यावेळी डॉट बॉल येतोय. इथे पाहायला मिळाला तो डॉट बॉल. नेक्स्ट बॉल फुल टॉस चेंडू फटका इथे याही वेळी चुकलंय. पंच करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय, परंतु जिथे बॉलला घेतलं पाहिजे ते मात्र टायमिंग थोडंसं रॉंग पाहायला मिळतंय. षटक क्रमांक समाप्त झालाय. ते आम्ही 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा संख्या 50. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे 55. जयभरी मुरुगवाडा आणि केबी स्पोर्ट्स आपला संघ खेळण्याच्या दृष्टीने सज्ज ठेवायचा आहे. सुरू असलेला सामना संपल्यानंतर दोन्ही संघ कोणताही विलंब न करता मैदानावरती दाखल होतील. जयभरी मुरुगवाडा केबी स्पोर्ट्स संघनायक आपण याची नोंद घ्या. बॉलिंग मार्गवरती शेवटचे 2 षटकांचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून 4थं षटक घेऊन पाहूया पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. 4 धाबा. चौकाराने केलं गेलेलं स्वागत. अक्षय लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. यावेळी नो बॉलचा आलेला इशारा. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळेल. बॅकफूट पंच. रिझल्ट सेम, सीमारेषा पलीकडे. 4 धाबा. मिनेश शरजकर गुहागर कुडली गावचा खेळाडू, परंतु यावेळी लेग स्टिकच्या बाहेर ठेवतोय बॉल, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा. पंचांना मात्र या मॅच मध्ये जास्त कवायत करावी लागली आहे. पुढील चेंडू आणि हा एक शानदार पंच. 4 धाबे इथे मिळत आहेत. शेवटच्या बॉल पर्यंत इथे महत्व राहणार आहे. प्रत्येक रनला इथे महत्व राहणार, कारण लीग स्पर्धा आहे. कारण ज्यावेळी पॉइंट टेबल इक्वल होतो ना, त्यावेळी एकाला चौकारही तुम्हाला पुढील राऊंड मध्ये घेऊन जात असतो. आणि यावेळी नो बॉल आहे. इथे बोनस मिळतोय. 5 धाबा तर मिळणारच आहेत, त्याबरोबर एक्स्ट्रा 1 बॉल मात्र इथे खेळण्याची संधी मिळते अक्षयला. 5 धाबा. धाबा संख्या 69. 69. 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुढील चेंडू आणि बॅकफुट पंच. 4 धावा. आणखीन एक शानदार फटका, धमाका. अक्षय चाळकेचा पॉवर बाज हिटिंग. आउट ऑफ द पार्क केलाय बॉलला. मिनेश शरजकर. नेक्स्ट बॉल. या विकेट साठी ललित लाडकडून बक्षीस आहे. यावेळी एक ग्राउंड शॉट खेळला गेला होता. ऑफ स्टिकच्या बाहेर असलेला बॉल. मिड ऑनच्या दिशेने खेळला गेलेला फटका. शानदार फिल्डिंग. आलेला डॉट बॉल. सुचित. यावेळी मिनेश शरजकर बॉलिंग मार्गवरती. नेक्स्ट बॉल घेऊन लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल आणि इथे मात्र डिक्लेअर स्वरूपात मिळत आहेत त्या 2 धाबा. षटक क्रमांक समाप्त होतोय ते यावेळी 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 105 धावांचा पाठलाग करत असताना अधिविकास स्पोर्ट्स संघाची धाबा संख्या
75 75 रन, 30 धाबांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 30 धाबा. आणि बॉलिंग मार्ग वरती आलाय कोण? तर गेम चेंजर निखिल सारंग. निखिल आहे तर जिंकण्याची हमी आहे, कारण जिथे कमी आहे तिथे निखिलची हमी आहे. आणि त्यामुळे निखिल ऑन दी मार्क. पहिलं षटक ज्याने हाताळलं अप्रतिम 8 धाबांचं ठरलेलं षटक, आणि त्यामुळे महत्वाचं हे षटक घेऊन तो इथे दाखल होतोय. यावेळी मिसफील्ड पाहायला मिळाली यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. एक डिक्लेअर सुरुवात मिळालेली 1 रन. निखिल सारंग का मला आयकॉन म्हणून या संघासोबत जोडले गेले याची प्रचिती देताना निखिल नाचणे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आयकॉन म्हणून तो खेळतोय. आणि या बॅकफुटवरती येऊन पंच केलाय बॉलला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु उशीर आले मात्र इथे धमाका करताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो विक्रांत. विक्रांत जर आपण पाहिलं तर 14 धावांची खेळी करत असताना निखिल. नेक्स्ट बॉल फॉर विक्रांत. हो, या ऑस्टिकच्या बाहेर राहिला बॉल. वाईड +1. 2 धावा इथे मिळत आहेत. अतिरिक्त स्वरूपात मिळालेल्या या 2 धावा, परंतु इथे चौकारांची आवश्यकता आहे. एक्स्ट्रा धाबा जर दिल्या गेल्या तर मात्र थोडासा इथे दबाव निर्माण होऊ शकतो. परंतु याही शानदार पंच आहे. बॉलला वेट केलं, बॉलला येऊ दिलं अंडर द आय, आणि त्यानंतर टॅप केलं बॉलला. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. विक्रांत बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे लगवताना पाहायला मिळतोय. निखिल धावसंख्या 86, आणि त्यानंतर खेळला गेलेला हा फटका आणि सर्कलच्या बाहेर जाऊन बॉल इथे ड्रॉप होतोय. त्यामुळे दुसरा धक्का इथे मिळालाय. न्यू बॅटर ओमकार, लेफ्ट हँडेड फलंदाज. ओमकार नेवरीकर बसनी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. राऊंड द विकेट. शेवटचे 2 चेंडू शेवटच्या षटकातील घेऊन निखिल. हो, यावेळी फटका लाजवाब आहे. वेल बॅलन्स शॉट, कारण फ्रंट फुटला आला होता आणि त्यानंतर स्वतःला बॅलन्स केला आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, आणि त्यावेळी स्क्वेअर ठरतोय. लेग स्टिकच्या बाहेर जातोय बॉल. पंच दंडित करतायत. एक वाईड बॉल इथे पाहायला मिळाला. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते. धावसंख्या 91 रन, 91 धावा. निखिल. हो, शेवटचा चेंडू आहे, परंतु दिशा इथे खराब. दोन्ही चेंडू स्क्वेअर. एक्स्ट्रा रन 1 इथे मिळाले. धावसंख्या 92 रन. हो, यावी पंच आहे, आणि त्यानंतर या 4 धावा. विजयी सलामी देताना मात्र आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळालाय तो किरण स्पोर्ट्स संघ. आयकॉन निखिल सारंगची बहारदार गोलंदाजी. पहिलीच विकेट महत्वपूर्ण, आणि त्याच्या माध्यमातून ती घेतली गेली, आणि गोल्डन ओव्हर मध्ये ही अतिशय डिफेन्सिव्ह अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यामुळे विजयी सलामी इथे देताना किरण स्पोर्ट्स संघ, आयकॉन खेळाडू निखिल सारंग आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन. त्यानंतर दीपिका स्पोर्ट्स संघ कशा पद्धतीने खेळतो पाहूया. यस, आणि या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, ऑन अँड ओनली नाचणे गावाला बिलॉंग करणारा किरण स्पोर्ट्स संघाचा आयकॉन खेळाडू निखिल सारंग, प्लेअर ऑफ द मॅच. निखिल सारंग, आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचंय. हॅलो. सुरुवातीचा सामना खूपच सुंदर या ठिकाणी रंगला होता, आणि विजयी संघ ठरला तो या ठिकाणी किरण स्पोर्ट्स चिपळूण. या सामन्यामध्ये सामनावीरा मानकरी ठरलाय तो अर्थातच किरण स्पोर्ट्सचा आयकॉन खेळाडू निखिल. मी अन्सारभाई मुल्ला यांना विनंती करतोय या ठिकाणी निखिल याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. केबी स्पोर्ट्स संघाचे ओनर निखिल सारंग, मॅन ऑफ द मॅच. हॅलो.